बदलापुरातील अत्याचार प्रकरणाने समाजमन हादरलंय। मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता तमाम बदलापूरकरांनी केलेली आहे। आंदोलनाच्या द्वारे बदलापूरकरांचा संताप महाराष्ट्राला आज पाहायला मिळाला। सविस्तर पाहूया। शिशु वर्गात शिकणाऱ्या 4 वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ बदलापूरकरांचा आक्रोश पाहायला मिळाला। सकाळी 8 वाजताच शेकडोच्या संख्येने पालकांनी शाळेच्या गेटवर गर्दी केली होती। आरोपीला फाशीच द्या अशी मागणी आंदोलकांची होती। सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या आंदोलनात हळूहळू गर्दी वाढत गेली। पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली। चिडलेले आंदोलक शाळेत घुसले। पालकांनी शाळेतल्या सामानाची तोडफोडही केली। शाळेच्या आवारात घुसलेल्या पालकांवर शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज केला। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। आंदोलक तिथून पांगले आणि त्यांनी थेट बदलापूर रेल्वे स्टेशन गाठलं। सकाळी 10:15 पासून रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू झालं। कामावर निघालेले बदलापूरकर देखील या आंदोलनात सहभागी झाले होते। आरोपी अक्षय शिंदे याला फाशी द्या या एकाच मागणीवर आंदोलक शेवटपर्यंत ठाम होते। मला फक्त एवढं कळतं, या लोकांनी आपल्याला न्याय दिला पाहिजे। मुली सुरक्षितच नाही कुठं। एवढीशी मुलगी म्हणजे ती आता जन्मलेली मुलगी 3 वर्ष म्हणजे काहीच नाही, त्या मुलीला काहीच कळत नाही, तरी सुद्धा तो व्यक्ती जातो म्हणजे तो माणूस आहे की नाही, त्याला जन्म देणारी पण बाईच आहे ना। आज न्याय अजून भेटला नाही त्या मुलीला। मनोरुग्ण म्हणून दाखल केले कन्वा। मनोरुग्ण म्हणजे काय, त्याने करताना लाज नाही वाटली का? किती दिवस झाले त्याला अटक करून, 3 दिवस झाले अटक करून, पण आता काय आलं नाही आलं इथपर्यंत। त्याला फाशी झालीच पाहिजे। आम्ही हटणार नाही, दोन इथे थांबणार आम्ही। त्याला फाशी झालीच पाहिजे, कारवाई करा त्यांच्यावर, शाळा फोडून टाका। आंदोलकांची समजूत काढण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन रेल्वे स्टेशनवर पोहोचले। त्यांनी आंदोलकांशी बोलण्याचा आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। आंदोलक काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते। आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या देखील महाजनांच्या दिशेने भिरकावल्या। विनंती, मी 1 तासभर आंदोलकांना विनंती केली की बाबा आता 10 तास झाले आपलं आंदोलन चाललेलं आहे। लाखो लोक अडकून पडलेले आहेत। काही लोक बिचारे महिला बॅगा घेऊन पिशव्या घेऊन पायी प्रवास करतायत स्टेशनला, आपण ते दाखवतात। आणि म्हणून आम्ही विनंती केली की आता तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। फास्ट ट्रॅकमध्ये टाका, फास्ट ट्रॅकमध्ये टाकला। उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा, आपण ती त्या ठिकाणी तर गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी। त्या ठिकाणी शाळेवर कारवाई करा, त्यांच्या संस्थाचालकांवर असेल, शिक्षकांवर असेल, ती कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे। पोलिसांनी विलंब केला, त्यांच्यावर कारवाई झाली आहे, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे, त्याची SIT लावण्यात। ग्रामविकास मंत्री आंदोलनाच्या ठिकाणाहून निघाल्यावर त्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांची कुमक वाढवण्यात आली। जमाव ऐकेनासा झाल्यावर पोलीस रुळावर उतरले। त्यांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला। अवघ्या 5 मिनिटात पोलिसांनी रेल्वे रुळ मोकळे केले। आंदोलकांनी जातानाही पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग करत पळून लावलं। माझी विनंती आहे की आपल्याला ही कल्पना आहे की ट्रेनचे ऑपरेशन जे सकाळी 10 वाजल्यापासून जे थांबलेले आहेत ते सुरू होण्यासाठी त्यांचे काही प्रोटोकॉल आहे। त्या प्रोटोकॉलमध्ये आमचा रिपोर्ट महत्त्वाचा आहे, तो आम्हाला इमिजिएटली बनवायचा आहे, त्यांना पटकन पाठवायचा आहे। आणि त्याच्याकरता प्लीज आम्हाला वेळ द्या। याबाबत आपल्याला विस्ताराने माहिती दिली जाईल। कृपया आपण थोडं जबाबदारीने वागा। बदलापूरकरांच्या मनात अजूनही असंतोष कायम आहे। त्यामुळे बदलापुरात पुन्हा आंदोलन होणार नाही याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे। अजय शर्मासह किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।